A very warm welcome to all my dear students. In the previous lecture, we have discussed the molecular energy level diagram of beryllium, boron, carbon, nitrogen, and oxygen molecules. Now, we are going to discuss the molecular energy level diagram of fluorine molecule. Similarly, as per the previous molecular energy level diagram, same fluorine molecule is similar electron filling is occur like that oxygen molecule. बघा कोणतेही मॉलिक्युलर एनर्जी लेवल डायग्राम जर आपल्याला परीक्षेत तुम्हाला विचारले तर हा युनिट तुमच्या लक्षात ठेवायला एकदम सोपा आहे. कारण मॉलिक्यूल कोणताही असो लिहिण्याचा जो ट्रेंड आहे किंवा जो एनर्जी लेवल डायग्राम कॅल्क्युलेट करतोय किंवा आपण डिटरमाइन करतोय किंवा ड्रॉ करतोय ते एकसारखीच आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत जवळजवळ. कोणतेही मॉलिक्यूल देऊ देत, जर होमोन्युक्लिअर डायटॉमिक असू देत किंवा हेटेरोन्युक्लिअर, पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन लिहून घ्यायचं. जसं आता इथं फ्लोरीन मॉलिक्यूल आहे, द इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन ऑफ फ्लोरीन और किंवा कोणताही मॉलिक्यूल असेल तर द इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन ऑफ दॅट मॉलिक्यूल आणि ते लिहून घ्यायचं 1s2 2s2 2p. इथं फ्लोरीनला 2p5 आहे की जे 5 इलेक्ट्रॉन 2px2 2py2 आणि 2pz1 असते. त्यानंतर सेकंड सेंटेन्स येईल द 1s ऑर्बिटल ऑफ 2, मग कोणताही एलिमेंट असू दे, 2 क्लोरीन ॲटम डू नॉट कॉन्ट्रीब्यूट टू बॉन्डिंग. पहिली दोन वाक्य तर ॲज इट इज आहेत. त्यानंतर तिसरं वाक्य ही सेम आहे. द 2s अँड 2p ऑर्बिटल मिक्स टू फॉर्म मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. कारण 2s आणि 2p ऑर्बिटल जे आहे ते व्हॅलेन्स शेल मधला आहे, पहिली शेल कंप्लीट होत्या. नेक्स्ट सेंटेन्स इज देअर आर, माझा तिथं पुढं टोटल व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन किती आहेत, 5 आणि 2 7, 7 एका ॲटम मध्ये 7 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे दोन ॲटम मध्ये 14 इलेक्ट्रॉन होतील. देअर आर 14 इलेक्ट्रॉन्स, 7 फ्रॉम व्हॅलेन्स शेल ऑफ ईच ॲटम विच डिस्ट्रीब्यूट इन व्हेरियस मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. त्यानंतर हेन्स द इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन ऑफ फ्लोरीन मॉलिक्यूल इज kk for 1s2 orbital, then sigma 2s2, sigma star 2s2, then sigma 2px, pi 2py, pi 2pz, then pi star 2py1, pi star 2pz1. These electrons are present, sorry, pi star 2py2 and pi star 2pz2. तिथंही दोन दोन इलेक्ट्रॉन आहे, फक्त दोन इलेक्ट्रॉन कमी पडतात की जे दोन्ही ॲटमला ऑक्टेट कमी पूर्ण ऑक्टेट कंप्लीट करायसाठी एक एक इलेक्ट्रॉनची गरज आहे. द मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम इज लाईक दॅट. आता याच्यावरून आपल्याला बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करायचे. तर बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करायसाठी आपण एक फॉर्म्युला यूज करतोय की बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू NB मायनस NA डिवायडेड बाय 2. इट मीन्स NB म्हणजे काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. Na म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल डिवायडेड बाय 2. बघा आता इथं बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल फ्लोरीन मॉलिक्यूल मध्ये किती आहेत, 2 4 6 आणि 8. आता अँटी बॉन्डिंग मध्ये 2 4 आणि 6, 8 वजा 6 2 डिवायडेड बाय 2, बे के बे इज इक्वल टू बॉन्ड ऑर्डर किती येईल फ्लोरीनची 1. इट मीन्स दॅट देयर इज अ वन बॉन्ड बिटवीन टू फ्लोरीन ॲटम्स. आणि सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड आहेत, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही. त्यामुळे मॅग्नेटिक नेचर जर बघितलं आपण तर फ्लोरीन इज डायमॅग्नेटिक इन नेचर. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे बघा हेटेरोन्युक्लिअर डायटॉमिक मॉलिक्युल्स. हेटेरोन्युक्लिअर म्हणजे वेगवेगळे ॲटम किंवा वेगवेगळे एलिमेंट्स एकत्र येऊन जो मॉलिक्यूल तयार होते त्याला आपण हेटेरोन्युक्लिअर डायटॉमिक म्हणतो. हेटेरो मीन्स डिफरंट, नॉट सिमिलर. आता पहिला मॉलिक्यूल आहे बघा, तीनच मॉलिक्यूल आहेत हेटेरोन्युक्लिअर डायटॉमिक मॉलिक्यूलचे तुम्हाला स्टडीसाठी. एक पहिला आहे तो हायड्रोजन क्लोराईड आहे. बघा इथंही सुद्धा आता हायड्रोजन क्लोराईड मध्ये सुद्धा सुरुवातीला पहिलं वाक्य जे होतं द इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन ऑफ हायड्रोजन अँड फ्लोरीन. आतापर्यंत कसं होतं, हायड्रोजन पासून फ्लोरीन पर्यंतचे सेम मॉलिक्यूल होते, म्हणजे होमोन्युक्लिअर होतं, म्हणून एकाच एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन लिहित होतो. इथं आता हेटेरोन्युक्लिअर मध्ये मात्र आपल्याला वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन लिहावं लागेल, कारण दोन वेगवेगळे ॲटम्स एकत्र येतात. आता इथं HFI म्हणजे एक हायड्रोजन आहे आणि दुसरा फ्लोरीन आहे. आता इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन हायड्रोजनचं किती आहे, 1s1 आहे.
फ्लोरीनचं 1s2 2s2 2p5 म्हणजे 2px2 2py2 अँड 2pz1. त्यानंतर मात्र सेंटेन्स इथे एक वेगळा आहे. द एनर्जी डिफरन्स बिटवीन 1s ऑर्बिटल ऑफ हायड्रोजन अँड फ्लोरीन इज व्हेरी लार्ज सो दॅट दे कॅनॉट फॉर्म अ बॉन्ड. बघा 1s ऑर्बिटल जे आहे ते हायड्रोजनचं एक 1s ऑर्बिटल आणि फ्लोरीनचं एक 1s ऑर्बिटल हे मात्र बॉन्ड तयार करत नाही, कारण यात एनर्जी डिफरन्स जो आहे तो एकदम लार्ज आहे. त्यामुळे एनर्जीज ऑफ 2p atomic ऑर्बिटल ऑफ फ्लोरीन अँड 1s atomic ऑर्बिटल ऑफ हायड्रोजन आर कम्पेरेबल. बघा आता हायड्रोजनचं 1s ऑर्बिटलची एनर्जी लेवल आणि फ्लोरीनची p ऑर्बिटल मधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी लेवल जवळजवळ कम्पेरेबल म्हणजे कम्पेअर करू शकतो आपण किंवा सारखे आहे असं थोडक्यात समजू शकतो आपण. Thus, they can overlap and form sigma molecular orbital represented as sigma sp and sigma star sp. मग ह्या हायड्रोजन आणि फ्लोरीन मध्ये ओव्हरलॅप नक्की कसं होते, तर ओव्हरलॅप होत असताना हायड्रोजनचं 1s ऑर्बिटल आणि फ्लोरीन मधला p ऑर्बिटल मधला इलेक्ट्रॉन ओव्हरलॅप होते, कारण एनर्जी लेवल जवळजवळ सारखी आहे आणि सिग्मा sp मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होते, सिग्मा बॉन्ड तयार होते, सिग्मा sp किंवा सिग्मा स्टार sp. रिमेनिंग ऑर्बिटल्स ऑफ फ्लोरीन, बघा आता जो हायड्रोजनचा एक 1s आणि 2p ऑर्बिटल मधला बॉन्डिंग मध्ये भाग घेतलेले इलेक्ट्रॉन्स किंवा ऑर्बिटल्स सोडून जे रिमेनिंग ऑर्बिटल्स आहेत दुसरे ऑर्बिटल्स आहेत ते फ्लोरीनचे 2s 2py किंवा 2pz दे डू नॉट टेक पार्ट इन बॉन्डिंग दस रिमेन नॉन बॉन्डिंग. ते आता बॉन्डिंग मध्ये भाग घेत नाहीत म्हणजेच काही राहतील तर ते नॉन बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉन राहतील. देयर आर 2 इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, हेन्स the electronic configuration of HF molecule becomes HF K for only 1s2 of fluorine molecule, then 2s2 for only fluorine molecule, sigma sp2 that is for 1p orbital from fluorine and 1s orbital of hydrogen, and another one electron from hydrogen that is the another 2py2 and 2pz2, these two 4 electrons are from fluorine. आता याचे आपल्याला बॉन्ड ऑर्डर जर कॅल्क्युलेट करायचे असेल तर आता इलेक्ट्रॉन फिलिंग होते ते असं होते 1s जे आहे ते 2p ऑर्बिटल पेक्षा हायर एनर्जी आहे, 2p ऑर्बिटल फ्लोरीनचं लोअर एनर्जी आहे आणि 1s किंवा 2s जे आहे ते ह्या हायड्रोजनच्या 1s पेक्षा एकदम लोअरला आहे. म्हणून हे 1s ऑर्बिटल जे आहे ते इथल्या p ऑर्बिटल बरोबर कम्पेरेबल एनर्जी आहे, जवळजवळ सारखी आहे. म्हणून इथं बॉन्डिंग करते सिग्मा sp जे आहे हे 2 इलेक्ट्रॉनच HF चं बॉन्ड करते. हे रिमेनिंग जे 4 इलेक्ट्रॉन आहेत ते नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन आहेत आणि हा अँटी बॉन्डिंग आहे. आता याची जर आपल्याला बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करायची असेल तर बॉन्ड ऑर्डर आपण कॅल्क्युलेट करू शकतो, कारण ही 2s2 सिग्मा sp मध्ये हे 2 बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत आणि हे 4 नॉन बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. बघा आता आपण बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करत असताना एक नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आता इथं गंमत काय आहे, हायड्रोजनचा 1s इलेक्ट्रॉन आहे आणि एकच इलेक्ट्रॉन आहे 1s ऑर्बिटल मध्ये. ही 2s जी आहे ती नॉन बॉन्डिंग आहे, 2py आहे ती नॉन बॉन्डिंग आहे आणि 2pz आहे ती सुद्धा नॉन बॉन्डिंग आहे. त्यामुळे आपण बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करत असताना हे नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन आपण कन्सिडर करत नाही. इथं फक्त सिग्मा sp आहे की जो बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे आणि इथे अँटी बॉन्डिंग आहे ते 0 आहे किंवा व्हॅकंट आहे, यात नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सच नाही. त्यामुळे बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करत असताना बॉन्ड ऑर्डर फक्त 2 - 0 येईल 2, कारण सिग्मा sp मधले 2 इलेक्ट्रॉन येतील, अँटी बॉन्डिंग 0 आहे डिवाइडेड बाय 2, त्यामुळे नंबर ऑफ बॉन्ड एकच असेल HF मध्ये, म्हणजेच हायड्रोजन आणि फ्लोरीन atoms आर बॉन्डेड बाय सिंगल बॉन्ड असेल. The only molecular orbital having electrons in HF is sigma sp. Its energy is closer to that of 2p of fluorine as compared to 1s of hydrogen. Hence, it is unsymmetrical as shown in figure. हे अनसिमेट्रिकल आहे, तर सिमेट्री कुठंच मेंटेन होत नाही, कारण एनर्जी लेवल डिफरन्स जो आहे तो त्यामुळे.
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तो नेक्स्ट मॉलिक्यूल आहे तो सीओ मॉलिक्यूल आहे. त्या सीओ मॉलिक्यूलचे जे आहे ते सीओ सुद्धा हेटेरोन्युक्लिअर डायटॉमिक मॉलिक्यूल आहे. आता हे बघा, आता इथं मात्र थोडे सीओ आणि एनओ जे आहे तिथं कुल्सन ट्रीटमेंट दिल्या. आता कुल्सनची जरा वेगळी ट्रीटमेंट आहे, जे आतापर्यंत आपण ऍड केले तसे डायरेक्ट फिलिंग होत नाही. Any theory suggested for CO molecule should explain 4 important properties of this molecule. आता याचे 4 कुठलीच थेरीने आपण जर CO एक्सप्लेन केला तर त्याचे 4 सगळ्यात महत्त्वाचे हे प्रॉपर्टीज आहेत. एक पहिली प्रॉपर्टीज आहे डायपोल मोमेंट इज व्हेरी लो, इट मीन्स दॅट CO इज नॉन पोलर मॉलिक्यूल. कार्बन मोनॉक्साईडची डायपोल मोमेंट काय आहे? एकदम कमी आहे, त्यामुळं हा कार्बोनिल जो आहे तो नॉन पोलर मॉलिक्यूल आहे. त्यानंतर ह्या सीओ मॉलिक्यूलची बॉन्ड ऑर्डर 3 आहे. इट मीन्स दॅट कार्बन अँड ऑक्सिजन आर बॉन्डेड बाय ट्रिपल बॉन्ड. इट शोज सिग्मा डोनर प्रॉपर्टीज. म्हणजे सीओ मॉलिक्यूल जो आहे तो सिग्मा डोनर प्रॉपर्टीज म्हणून दाखवते. दॅट इज इट हॅज अ टेंडन्सी टू डोनेट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम इट्स सिग्मा मॉलिक्युलर ऑर्बिटल्स टू फॉर्म ए कोऑर्डिनेट बॉन्ड. इट शोज पाय ऍक्सेप्टर प्रॉपर्टीज. बघा, हा याचे डायपोल मोमेंट एकदम लो आहे, त्यामुळे तो सीओ नॉन पोलर मॉलिक्यूल आहे. बॉन्ड ऑर्डर 3 आहे, म्हणजेच कार्बन आणि ऑक्सिजनचे 3 ट्रिपल बॉन्ड असणार आहे या दोनमध्ये. हा सिग्मा डोनर प्रॉपर्टीज आहे याच्याकडे. त्यानंतर हा पाय ऍक्सेप्टर प्रॉपर्टीज आहे. इट मीन्स दॅट इट हॅज व्हॅकंट पाय ऑर्बिटल्स which can accept lone pair of electrons of donor atom. In order to explain these properties, Coulson proposed that carbon as well as oxygen undergo hybridization. After formation of hybrid orbitals, mixing of orbital takes place and molecular orbitals are formed. आता याच्या ह्या प्रॉपर्टीज मुळे कुल्सननं डिटेल स्टडी केला आणि डिटेल स्टडी करून त्याने एक स्टेटमेंट केले की बाबा हे जे ऑर्बिटल आहेत हे ऑर्बिटल स्वतःच पहिल्यांदा हायब्रिडाइज होतील आणि स्वतः हायब्रिडाइज होऊन मग पुन्हा दुसऱ्या ऍटम बरोबर बॉन्डिंग मध्ये पार्ट घेतात. म्हणजेच आता काय बघा, इथं कार्बन जे आहे ते बी मध्ये इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन लिहून घेतलं. इथं जसं आपण अगोदरच्या मॉलिक्युलचं बघितलं, कार्बनचं 1s2 2s2 2px1 2py1 2pz0 आणि ऑक्सिजनचं 1s2 2s2 2px2 2py1 2pz1. आता इथं जे आहे ना या कार्बन आणि हा ऑक्सिजन, कार्बन मधलं 2s आणि 2p काय करते, पहिल्यांदा एस आणि ह्या 2s आणि 2p स्वतःच हायब्रिडाइज होते फक्त कार्बन मध्येच. सिमिलरली ऑक्सिजन मधले पण 2s 2p हायब्रिडाइज होते. ही स्वतः हायब्रिडाइज होऊन मग दुसऱ्या ऑर्बिटल मधल्या इलेक्ट्रॉन बरोबर बॉन्डिंग मध्ये भाग घेते. ही कुल्सनने ट्रीटमेंट सांगितली. कारण याची जी सिग्मा डोनर प्रॉपर्टीज, पाय ऍक्सेप्टर प्रॉपर्टीज आहेत किंवा बॉन्ड ऑर्डर 3 आहे किंवा डायपोल मोमेंट 0 आहे, याच्यावरून त्याने डिटेल स्टडी केलाय. Both of these atoms undergo sp hybridization to give two sp hybrid orbitals. Electrons are filled in various orbitals after hybridization as. बघा यांच्यातलं हायब्रिडायझेशन होते आणि त्यानंतर इलेक्ट्रॉन फिलिंग होते. आता हा 1s2 आहे, इथला पण 1s2 ऍज इट इज आहे. इथं 2s2 जो आहे त्यातला sp, आता हा s आणि हा p ऑर्बिटल कंबाईन होऊन कार्बनचा 2 होते. 2 इलेक्ट्रॉन ह्या 2s मधलेच आहेत, पण s आणि हे p ऑर्बिटल हायब्रिडाइज होते. सेम तेच एस आणि पी ऑर्बिटल मधला एक इलेक्ट्रॉन इथं प्रेझेंट आहे कार्बनचा. त्यानंतर 2py1 जो आहे एक इलेक्ट्रॉन आहे आणि इथं 2pz मध्ये 0 आहे. ऍक्च्युअली दिस इज टायपोग्राफिक मिस्टेक. देन सिमिलरली ऑक्सिजन, there is a s and p orbital again get hybridized and this is the 1s2, then sp2 of oxygen, then sp oxygen containing one electron and 2py1 and 2pz1. तर इलेक्ट्रॉन फिलिंग नक्की कसं होते बघा, दिस इज द डायग्राम वेअर इलेक्ट्रॉन आर फिल्ड. हा sp कार्बन आहे, त्यानंतर पुन्हा sp2 कार्बन मधले 2 इलेक्ट्रॉन आहेत. 2py 2pz मध्ये एक आहे, 2py इथं ऍबसेंट आहे. इथं मात्र ऑक्सिजन मध्ये सगळे इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. 2pz मध्ये एक आहे, 2py मध्ये 2 आहेत आणि sp म्हणजे 2px1 जो आहे तो spo1 दाखवला इथं आणि हा sp
2 म्हणजेच 2s मधले 2 इलेक्ट्रॉन इथं फुलफिल होते. The hybrid orbitals with electron pairs do not participate in bonding. They remain non-bonding orbitals. Remaining one hybrid orbital of 2py and 2pz orbitals of both the atoms involved in bonding to form various bonds as shown in figure. म्हणजे बॉन्डिंग मध्ये भाग घेणारे sp कार्बन जे आहे ते नॉन बॉन्डिंग राहते सिग्मा. हे ऑलरेडी इटसेल्फ बॉन्ड तयार करते. मात्र 2py आणि 2pz जे आहे ते हायब्रिडाइज होते and forms bond. The electronic configuration of CO molecule can be written as CO KK for 1s2 and 1s2 sp02 sigma sp2 pi 2py2 is equal to pi 2pz 2 and sp carbon having 2 electrons. आता बॉन्ड ऑर्डर जर कॅल्क्युलेट करायचे असेल तर इथं बॉन्डिंग मध्ये पार्ट घेणारे इलेक्ट्रॉन बघा हे 6 आहेत की जे पाय 2py पाय 2pz आणि हा सिग्मा sp आहे आणि अँटी बॉन्डिंग मध्ये 0 आहे. त्यामुळे 6 - 0 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 3. सिमिलर आता हे CO जो आहे तो पाय ऍक्सेप्टर प्रॉपर्टीज आहे. पाय स्टार म्हणजेच अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल जे आहे ते व्हॅकंट आहे. हे पाय स्टार ऑर्बिटल जे आहे ते व्हॅकंट आहे. त्यामुळे ते दुसऱ्याकडून पाय इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करते. हे पाय अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल जे आहेत इथं प्रेझेंट आहेत ते ह्या अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल मध्ये एक इलेक्ट्रॉन ऍड होते किंवा 2 इलेक्ट्रॉन ऍड होऊ शकते. म्हणून हा CO मॉलिक्यूल जो आहे तो पाय ऍक्सेप्टर प्रॉपर्टीज दाखवते. It can be seen that both carbon and oxygen have non-bonding sp hybrid orbitals which can be donated to other atom. Hence, CO molecule acts as sigma donor. CO molecule acts as sigma donor. However, carbon atom has greater tendency of donation due to its lower electronegativity than oxygen. Hence, when this molecule acts as ligand, the bond formation takes place through carbon atom. Also, this molecule has empty pi star orbitals which can accept electron pairs from other atom. Hence, it is a pi star acceptor. बघा सेकंड मॉलिक्यूल आहे NO म्हणजेच नायट्रोजन ऑक्साइड. नायट्रोजन ऑक्साइड मध्ये सुद्धा एक कोल्सन अकॉर्डिंग टू कोल्सन ट्रीटमेंट S and P ऑर्बिटल अंडरगोज हायब्रिडायझेशन. द इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन पहिल्यांदा लिहून घ्यायचं नायट्रोजनचं आणि ऑक्सिजनचं. त्यानंतर इथं मिक्सिंग झाले बघा S आणि P ऑर्बिट 2s मधला इलेक्ट्रॉन आणि 2s ऑर्बिटल आणि 2p ऑर्बिटल मिक्स झाले आणि मिक्स होऊन sp2 नायट्रोजन आणि sp1 नायट्रोजन हे sp हायब्रिडाइज होते आणि sp हायब्रिडाइज होऊन sp हायब्रिडायझेशनच डायरेक्ट बॉन्डिंग मध्ये भाग घेते. सिमिलरली ऑक्सिजन मध्ये सुद्धा S आणि P और 2s मधला एक इलेक्ट्रॉन आणि 2p मधला एक इलेक्ट्रॉन मिळून sp2 होते. पुन्हा S मधला एक इलेक्ट्रॉन आणि P जो व्हॅकंट राहतोय तो sp01 होते आणि रिमेनिंग इलेक्ट्रॉन पुढे नेक्स्ट हायर एनर्जी लेवलला शिफ्ट होते 2py2 and 2pz1. Hybrid orbitals with electron pairs do not participate in bonding. बघा जो हायब्रिड ऑर्बिटल आहे विथ इलेक्ट्रॉन पेअर आहे तो बॉन्डिंग मध्ये भाग घेत नाही. म्हणजे हा हायब्रिड ऑर्बिटल जो आहे त्यातला सिंगल जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तर तो मात्र बॉन्डिंग मध्ये भाग घेतोय आणि जे पेअर मध्ये आहे ते नॉन बॉन्डिंग राहते. रिमेनिंग वन हायब्रिड ऑर्बिटल ऑफ 2py and 2pz orbitals of both atoms have involved in bonding and form various molecular orbitals as shown in figure. मग आता याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन जर बघायचं झालं तर NOचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आहे 1s ऑर्बिटल जे आहे ते KK ने लिहिलेत. त्यानंतर जो रिमेनिंग आहे तो sp ऑक्सिजनचा 2 इलेक्ट्रॉन त्यानंतर सिग्मा sp2 pi 2py2 is equal to pi 2pz2 then sp कार्बन sp नायट्रोजन 2 ठीक आहे ना pi 2py star 1 is equal to pi 2pz star 0. It's shown here. आता ही sp जो ऑक्सिजन आहे
त्याची एनर्जी लेवल कमी आहे म्हणून हा सुरुवातीला आहे. आणि sp नायट्रोजन जो आहे तो पाय 2py आणि पाय 2pz च्या वरती आहे, त्याची एनर्जी लेवल जास्त आहे म्हणून नंतर नायट्रोजनचा sp म्हणजे हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल आहे. आणि एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे पाय स्टार 2py मध्ये. म्हणजे त्यामुळे बॉन्ड ऑर्डर जर कॅल्क्युलेट करायचे असेल तर आपल्याला हा पाय 2py पाय 2pz आणि सिग्मा sp हे जे 6 इलेक्ट्रॉन आहेत ते बॉन्डिंग मध्ये पार्ट घेतील. हा नॉन बॉन्डिंग आहे, हा नॉन बॉन्डिंग आहे आणि हा एक अँटी बॉन्डिंग आहे म्हणून 6 - 1 divided by 2 is equal to 2.5. bond order is only 2.5. Due to unpaired electron in antibonding orbital, the molecule is paramagnetic in nature. बघा इथे एकदम हायेस्टला अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्यामुळे हा अँटीबॉन्डिंग आहे. अँटीबॉन्डिंग ऑर्बिटल मध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे म्हणून हे पॅरामॅग्नेटिक इन नेचर आहे. इफ बघा इथे एक नोट आहे. If an electron is removed from NO molecule, it gives NO plus. The electron is removed from pi star antibonding. बघा यातला जर इलेक्ट्रॉन काढायचा असेल तर इथला पाय स्टार अँटीबॉन्डिंग मधला एक इलेक्ट्रॉन अनपेअर्ड आहे तो रिमूव्ह केला जाते. सो द बॉन्ड ऑर्डर इन्क्रीजेस फ्रॉम 2.5 to 3. Hence the bond length NO plus is shorter than NO. Also bond length of NO plus is longer than NO because the added electron goes to pi star antibonding molecular orbital, the decreasing the bond order. Okay, we will stop here. बघा हा युनिट जो आहे तो एकदम सोपा आहे लक्षात ठेवायला. फक्त एक मॉलिक्युल मध्ये काय काय लक्षात ठेवायचं ते लक्ष समजून घेतलं तर तुम्हाला सगळेचे सगळे मॉलिक्युल लिहिता येतील. कुठलाही मॉलिक्युल येऊ देत त्याचं पहिलं सेंटेन्स आपलं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन लिहून घ्यायचं. दुसऱ्या सेंटेन्स मध्ये 1s ऑर्बिटल बॉन्डिंग मध्ये कॉन्ट्रीब्यूट करत नाही म्हणून लिहायचं. तिसऱ्या सेंटेन्स मध्ये लिहायचं त्याच्या व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन किती प्रेझेंट आहेत आणि तेच बॉन्डिंग मध्ये किती भाग घेणार आहे. त्यानंतर चौथं सेंटेन्स जे आहे ते जनरली इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन लिहायचं त्या याचं मॉलिक्युलर ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्रामचं. त्यानंतर 5 किंवा 6 नंबरला बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट केले चालते. बॉन्डिंग मधले इलेक्ट्रॉन बॉन्ड ऑर्डर मध्ये कन्सिडर होतील आणि अँटी बॉन्डिंग मधले नॉन बॉन्डिंगचे इलेक्ट्रॉन बॉन्ड ऑर्डर मध्ये कन्सिडर होणार नाहीत. I hope you understand these concepts. If you have any query regarding this molecular orbital energy level diagram, please ask me anytime.